आपल्याला एक अजून एक फोन येतोय चंद्रपूरवरनं. विचारा प्रश्न आपला. बोला. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. साहेब, माझा भाचा आहे, माझा 10 वर्षाचा. हा. त्याला गेल्या वर्षी ब्रेन ट्यूमर झाला होता, त्याच्यामध्ये तो बरोबर झाला होता. तरी पण मग ते गोळ्याची काही प्रमाणात बिघाड झाल्यामुळे तो त्याला हे आला होता, झटका आला होता. आणि झटका आल्यानंतर मग त्याचा ते दिसणं पूर्ण बंद झालं. त्याच्यानंतर काही दिवस तो कोमामध्ये गेला, काय होता 1-1.5 महिना. बरं. त्याच्यानंतर मग तो चांगला होत गेला हळूहळू, पण पूर्ण दृष्टी त्याची गेली आहे. तर आता 1-1.5-2 महिन्यापासून थोडी थोडी आली आहे त्याला. 5% आली, पण बाकी काही डॉक्टरांनी सांगितलं का येण्याची काही गॅरंटी वगैरे नाही आहे. तर त्याचा काय फायदा वगैरे होईल का? जरूर गणेश, आपण फोन ठेवून उत्तर आहे का. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण चर्चा करत असताना सांगितलं होतं सर की केवळ डोळ्यामधल्या भेघाडामुळे दृष्टी जात नाही, तर मेंदूमध्येही जर का ऑक्सिपिटल रिजनमध्ये काही ठराविक प्रकारची कधी इंजुरी म्हणा किंवा ट्युमर सारखा प्रकार, जसा त्याला आता ब्रेन ट्युमरचा त्रास आहे झालेला, तर काय सांगता येईल. आणि प्लस मला वाटतं त्याला इन्फार्क्ट झाला किंवा त्यांनी झटका सांगितला मेंदूचा, तोही असण्याची शक्यता आहे. काय सांगता येईल आपल्याला. जे प्रश्न विचारलाय ते केस मला वाटतं एकदम कॉम्प्लिकेटेड केस आहे. त्याला वेगवेगळे कारण असू शकते, जसं आपण आता बोलले. एक तर मला वाटतं जे ऑप्टिक नर्व आहे, जसं मी बोललो, जे नस आहे डोळ्याची, जे मेंदू पर्यंत आपलं जे सिग्नल असतं, जे बघायचं ते घेऊन जाते, केव्हा तरी ते ट्युमरमुळे ती प्रेस होते. कारण ट्युमर समजा तुमच्या वाढला असेल तर मेंदू तुमच्या बोनी आहे, म्हणजे हाडाचा बनलेला आहे. तर ते प्रेशर येऊन 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 ते तुमची जे नस आहे ते सुजून मग ते सुकू शकते. तर जसं मी बोललो की ते डोळा बाहेरून बघितला नॉर्मल असेल, पण त्याला मागच्या जे ऑप्टिक नर्व आहे आणि जे ब्रेनचा भाग आहे ते सिग्नल तिथपर्यंत पोहोचल्यानंतरच माणसाला दिसते. तर हे मला वाटते ते त्याच्या प्रमाणामुळे त्यांची दृष्टी कमी झालेली आहे. पण या केसमध्ये जर तुम्ही मेन जे न्यूरोलॉजिस्ट कडून किंवा न्यूरोसर्जन कडून तुमच्या मेंदूच्या पूर्ण ट्रीटमेंट केली तर व्हिटॅमिन्स आणि गोळ्या घेऊन हळूहळू ती नजर वाढू शकते. पण जर तुमची नस पूर्ण डॅमेज आहे तर त्याची पूर्ण नजर यायची शक्यता कमी असते या केसमध्ये. तसंच मला वाटतं तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि तेही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व तपासण्या तुमच्या पूर्ण करून घेणं, ज्याच्यामध्ये सिटी स्कॅन पासून वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या ज्या आहेत आपल्याला करणं आवश्यक आहे. जरूर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. याच्यासाठी आपण आपल्याला पुण्याहून अजून एक फोन येतोय. प्रश्न विचारा आपला. माझ्या डोळ्याच्या कोपऱ्यातून कधीतरी अशी वीज चमकते, तशी येते. बरं. शैलाताई, वय किती आहे आपलं? 69. 69. ठीक आहे, जरूर फोन ठेवून उत्तर आहे का. काय सांगता येईल त्यांना आपल्याला. मी हे पॉइंट घेणारच होतो की जे वीज चमकणे म्हणजे काय असतं. जर मी स्पर्श केला कोणाच्या हातावर तर म्हणेल की स्पर्श केलाय. तसं रेटिनावर जर मी स्पर्श केला, ते जेली मी बनवलो की डोळ्याच्या जे बॉल आहे त्याच्या पूर्ण लाइनिंग एक जेल आहे, जसं आपण जेली असते पण ती क्लिअर आहे. तर केव्हा तरी वयाच्या प्रमाणाने हे जेली पडद्याकडून सरकते आणि ते पडद्याला टच केलं तर त्याला वीज चमकते. कारण तो रेटिना किंवा दृष्टीपटल आपण जे म्हणतो तो लाईट सेन्सिटिव्ह आहे. जसं आपला जे स्किन आहे तो आपल्याला स्पर्श सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे त्याला स्पर्श करते. तसं दृष्टीपटलला लाईट करते. तर त्याला जेव्हा समजा झटका बसला ते जेलमुळे, तर जसं ते जेल लिक्विड होतो वयामुळे आणि तो सरकतो, तर तेव्हा ते फ्लॅश येते. त्यामध्ये तुम्हाला रेटिनाच्या डॉक्टरला भेटून तुमच्या रेटिना नीट चेक करायला पाहिजे. आणि केव्हा तरी रेटिना कुठून तरी फाटलेला असो असं मला वाटतं, तेव्हा पण ते हे फ्लॅश येऊ शकते. आणि ते या लवकर स्टेजमध्ये जर तुम्ही गेले तर त्याला लेझरने बिन ऑपरेशन करून तो व्हेरी ट्रीटेबल आहे. म्हणजे त्याचा इलाज एकदम सोप्या रीतीने लेझरच्या प्रमाणाने होऊ शकतो, ज्यामध्ये ते जिथून पडदा फाटलेला आहे त्याला आम्ही लेझर किरणाने रफू करून परत जाग्यावर बसून घेतो. तर माझी सल्ला आहे की ते एक रेटिनाच्या डॉक्टरला भेटून ते ट्रीटमेंट घ्यावी आणि नीट चेक करून घ्यावा, ते गरजेचं आहे. आपल्याला त्यासाठी जरूर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपण यवतमाळवरून अजून एक फोन होतोय आपल्याला. प्रश्न विचारा आपला. बोला. सीमा. हॅलो, मी सीमा भोसले बोलत आहे. हा बोला. माझं वय 30 वर्ष आहे. सीमा ताई, आपला टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. मला माझ्या उजव्या डोळ्याला बुबुळाजवळ एक पांढरा असा फोड आलेला आहे. बर, ठीक आहे. आपण जरूर फोन ठेवून उत्तर आहे का. काय करता येईल त्यांच्यासाठी आपल्याला.
त्यांनी नीट सांगितलं नाही की ते फोड कशामुळे आलाय, काही कॉन्टॅक्ट लेन्स घालतायत ते, किंवा काहीतरी डोळ्यामध्ये काही उडून गेलाय कचरासारखा. कारण हे काय असू शकते, जर समजा डोळा लाल असला तर ते अल्सर सारखा असू शकतो, किंवा नाहीतर आपण म्हणतो ते बुबुळवर ते पांढरा स्पॉट येतो, जसं खूण येतो. ते निरनिराळे कारण असू शकतात. जर समजा मार लागलाय, काही फॉरेन बॉडी गेलेली आहे, किंवा ते इन्फेक्शन आहे, तर त्याला परत ते मशीनवर स्लिट लॅम्प, आमची जे मायक्रोस्कोपची मशीन असते त्याच्यावर नीट बघून त्याच्यावर इलाज असू शकते. ते बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे पण होऊ शकते. जसं हर्पीसच्या इन्फेक्शन असतो त्याच्यामुळे पण ते व्हाईट स्पॉट येऊ शकते. तर ते कॉर्नियाचे पण स्पेशलिस्ट असतात आणि ते जनरल डॉक्टरला बघून त्याचा नीट इलाज करून, आणि जर गरज वाटली तर ते पुढच्या बुबुळचे स्पेशलिस्ट डॉक्टरला दाखवून त्याची ट्रीटमेंट घ्यावी, असं माझं माहिती द्यायला पाहिजे. आपल्याला परभणीवर एक फोन कॉल येतोय. विचारा प्रश्न आपला. काय म्हणजे माझं वय आहे 47. हा. आणि मला म्हणजे जवळचं पाहायला सुद्धा, वाचायला सुद्धा चष्मा लागतो, आणि दूरचं बघायला सुद्धा आता चष्मा लागायला. येस, जरूर. बैजनाथ, त्यांना आपल्याला काय सल्ला देता येईल? हो, मला वाटतं त्यांना प्लस नंबर असावा असं मला वाटतंय. कारण जसं मी आधी पण सांगितलं होतं की 40च्या नंतर सगळ्यांना वाचनाचा तर चष्मा येणारच. पण समजा तुम्हाला आधी 40च्या आधी जे असते आपल्या डोळ्याचे जे मसल्स असतात, ते स्नायू असतात, ते एकदम स्ट्रॉंग असतात. तर समजा तुम्हाला प्लस नंबर त्याच्या 40च्या आधी असला तर त्याला आपण दूरची नजर आपण बघू शकतो विदाऊट चष्मा. पण जसं ते आपले स्नायू आणि मसल्स वीक होत जातात तसं आपल्याला लांबचा चष्मा आणि जवळचा दोन्हीचा येऊ शकतो. तर यामध्ये मला वाटतं एकदम सोपं आहे. तुम्ही तुमचा चष्मा चालू ठेवा, त्याचे बायफोकल चष्मे येतात किंवा प्रोग्रेसिव्ह चष्मे येतात, आणि तुमच्या एकदम व्यवस्थित चालेल काम. जरूर. आपल्याला संध्या ठाण्यावरून काही प्रश्न विचारतायत. संध्या, बोला आपण. संध्या, विचारा. प्रश्न असा आहे माझा की ते रेटिना आहे ना, आय कॅन स्पीक प्रॉपरली, आई कैन स्पीक इन हिंदी. या, श्योर. पापा का आंख का प्रॉब्लम है मेरा, तो खाली होल है ना, होल का उतना ही दृष्टि दिख रहा है. मैं बहुत सारे डॉक्टर्स को दिखाया, मैंने कहाँ भी उनका इलाज नहीं हुआ है. एक सेकंड ना सर, आपको कुछ क्वेश्चन पूछना है उनको? मीन्स उनका प्रॉब्लम क्या है, क्या बताया डॉक्टर ने उनको, क्या है प्रॉब्लेम? त्यांचा फोन कट झालेला आहे, तर त्यांना काय सांगता येईल आपल्याला? मला वाटतं फोन कट नाही झालेला. मी त्यांना प्रश्न एकदा पुन्हा विचारण्याची आपण संधी देऊया. संध्या ताई, आपला प्रश्न पुन्हा एकदा विचार. संध्या, अब दोबारा सवाल पूछिए अपना. जैसा होल में दृष्टि होता उतना ही उनका दृष्टि दिख रहा है. होल जैसे विजन, ट्यूबुलर विजन है उनको? हाँ, विजन बिल्कुल नहीं दिख रहा है. ओके, ट्यूबुलर विजन है. ओके, जरूर. आप फोन रखिए. या सर, काय सांगता येईल त्यांना आपल्याला? इसमें ना त्यांना बघायला पाहिजे की ते त्यांना काच बिंदू आहे की नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ग्लॉकोमा म्हणतो. की त्यामध्ये काय असतं ना, ते ग्लॉकोमाचा आजार आपण नंतर घेणार आहोत. त्यामध्ये साईडची तुमची दृष्टी कमी 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 होत जाणार. जसं आम्ही आता बसलो आहेत, आम्हाला समोरच्या जे माणसं आहेत तो पण दिसतात, आणि बाजूचे जे वस्तू आहेत ते पण आपल्याला दिसतात, किंवा कोणी आला गेला आपल्याला कळते. पण ग्लॉकोमाचा आजार म्हणजे किंवा काच बिंदूमुळे हे आपली बाजूची दृष्टी कमी 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 होऊन आपल्याला टनल सारखं दिसतं. जसं ते म्हणतात की होल मधून दिसते, किंवा की होल मधून जसं आपल्याला दिसते तसं त्यांची वडिलांची दृष्टी झालेली आहे. तर त्याला नीट डोळ्याच्या चेक करून, जर समजा तुमच्या जे नस आहे एकदम तुमच्या ऍडव्हान्स स्टेज जर काचबिंदूचा झाला असेल, तर नस पूर्ण डॅमेज झाली असेल तर त्याची शक्यता परत यायची कमी आहे. पण काचबिंदूमध्ये जर तुम्ही लवकर तुमच्या डॉक्टरकडे गेले आणि तुम्ही त्याला जेव्हा सुरुवात होते काचबिंदूची तेव्हापासून तुम्ही जर औषध घालायला सुरू केली आणि तुमच्या डोळ्याच्या प्रेशर नॉर्मलमध्ये आणायला पाहिजे तसं ठेवला, तर हे आजार एवढं पुढे वाढणार नाही आणि तुमची दृष्टी एंड पर्यंत जपून राहणार. एक महत्वाची गोष्ट, त्याच्यावर आपण ग्लॉकोमाच्या विषयी जरा बोलूया. ग्लॉकोमा हे नक्की काय सर, आणि ह्याच्या मागे काय कारण आहेत? जसं आपला सगळ्यांना माहित आहे, ब्लड प्रेशर असतो अंगामध्ये. आम्ही डॉक्टरकडे जातो तो ब्लड प्रेशर दरवेळी मापतो. तसंच डोळ्याचा पण प्रेशर असतो. डोळा एक बॉल सारखा वस्तू आहे, तर त्याला बॉल सारखा ठेवण्यासाठी डोळ्यामध्ये एक पाणी येते, ज्याला आम्ही एक्वेस ह्युमर म्हणतो, तो उत्पन्न होत असतो आणि तो डोळ्याच्या शेप आणि त्याच्या न्यूट्रिशन देतो त्याला. तर हा जे आहे प्रेशर, समजा तुमच्या डोळ्याच्या 15 ते 21 पर्यंत असतो नॉर्मली. हा प्रेशर जर वाढला तर त्याला आम्ही काचबिंदू किंवा ग्लॉकोमा म्हणतो. आणि ते बॉल तुमच्या, समजा हा डोळा असा आहे की प्रेशर वाढलं तर तो डोळा मोठा होणार नाही,
पण त्या